पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। साताऱ्यामध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली। शेळीला वाचवायला गेलेल्या नातवाला विजेचा धक्का लागला। हे पाहून त्या दोघांना वाचवण्यासाठी गेलेल्या आजीला देखील विजेचा धक्का लागला। या घटनेमध्ये तिघांचा देखील तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला। साताऱ्यातील मान तालुक्यातील मार्डी गावात ही घटना घडली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार मार्डी गावात तुटून पडलेल्या वीजवाहक तारेमुळे ही हृदयद्रावक घटना घडली। बेंद शिवारात शेळ्या चरत असताना एका शेळीचा पाय जिवंत विजेच्या तारेत अडकला। त्यामुळे ही शेळी तडफडू लागली। तिला वाचवण्यासाठी 13 वर्षाचा सुजित पुढे गेला असता त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला। विजेचा धक्का लागल्याने सुजित तडफडत होता। त्याला डोळ्यासमोर नातवाला मृत्यूशी झुंज देताना पाहून 60 वर्षीय आजी मालन काळे यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र विजेचा तीव्र प्रवाह असल्याने शेळीसह आजी नातवाचा जागीच मृत्यू झाला। महावितरणाच्या कथित निष्काळजीपणामुळे घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे। एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्यामुळे काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।